एका ठिकाणी एका परिसरामध्ये मध्यरात्र झालेली होती। संपूर्ण परिसर हा गाढ झोपेत होता आणि त्या ठिकाणी एक तरुण असा पायी पायी चालत जात होता आणि त्यानं एका घरामध्ये प्रवेश केला आणि त्या घराचं दार एका आतमधल्या व्यक्तीनं उघडलं आणि तो तरुण घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती। कुऱ्हाड घेऊन तो घरामध्ये गेला। घरामधून ज्या बेडरूममध्ये एक पुरुष झोपला त्या पुरुषाच्या डोक्यात सपासप वार करायला सुरुवात केली। आता त्या वारानं तो आरडू लागला, ओरडू लागला, पण मात्र 2-3 झपके बसतात तो जागीच ठार झाला। आता त्याचा आवाज ऐकून त्याच्या बाजूला झोपलेला त्या पुरुषाचा छोटा मुलगा होता। ते मुलगा त्या ठिकाणी उठला आणि पप्पाला मारू नका असं म्हणू लागला। तेव्हा त्या ठिकाणी आलेला जो आरोपी होता त्या आरोपीनं त्या मुलाच्या सुद्धा डोक्यात कुऱ्हाडीनं 2-3 फटके मारले आणि त्याला सुद्धा जागीच ठार केला। जागीच ठार केल्यानंतर त्या पुरुषाला त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी किचनमध्ये नेलं। त्याची विल्हेवाट लावली आणि तो जो छोटा मुलगा होता त्याचा मृतदेह एका पॉलिथिनमध्ये कॅरी बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवला आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडला, जेणेकरून ही संपूर्ण घटनेनं संपूर्ण देशामध्ये हादरवलं होतं। संपूर्ण लोकांना एक मोठं दुःख या ठिकाणी झालेलं होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा, म्हणजे आपण व्हिडिओ टाकले की त्याची माहिती तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल। आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे मध्य प्रदेशातील जबलपूर इथं घडलेलं आहे। या ठिकाणी राहणारा एक पुरुष होता, त्या पुरुषाचं नाव आहे राजकुमार विश्वकर्मा। राजकुमार विश्वकर्मा हे त्यांचा एक छोटा मुलगा आणि त्यांची एक मुलगी असे 3 जण या परिसरामधल्या एका घरामध्ये राहत होते आणि एके दिवशी अचानक मध्यरात्री झाल्यानंतर त्या ठिकाणी एक आरोपी आला। आरोपी घरामध्ये आल्यानंतर त्यानं त्या पुरुषावर वार केला। राजकुमार विश्वकर्मा यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीनं वार केला, त्यांना ठार केलं, त्यांच्या छोट्या मुलाला सुद्धा ठार केलं। त्या दोघांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, त्या मुलाला पॉलिथिनमध्ये कॅरी बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्या ठिकाणाहून ते आरोपी फरार झाला। आणि फरार झाल्यानंतर या संपूर्ण घटनेचा सकाळी उलगडा झाला। आजूबाजूच्या लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं, पोलीस आले, पंचनामा केला आणि या एवढ्या क्रूरपणे त्यांना मारलंय म्हणून संपूर्ण त्या परिसराला हादरा बसला की यार एवढं भयानक कोणी मारलंय, का मारलंय, कशामुळं मारलंय, कारण की या घरामध्ये दरोडा पडलाय का, चोरी झाली आहे का, तो मारणारा व्यक्ती कोण आहे, जर धडाधड घरामध्ये घुसून असं मारित असतील तर मग लोकांनी जगायचं कसं, असा एक मोठा प्रश्न त्या परिसरातल्या लोकांना आणि ज्यांनी गोष्ट ऐकली होती, वाचली होती त्यांना एक मोठा धक्का बसला। आरोपीला पकडण्याचं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं आणि पोलिसांनी कसून या संपूर्ण घटनेची चौकशी करायचं ठरवलं। पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेची चौकशी केली तेव्हा समजलं की या घरामध्ये राहणारा एक पुरुष आहे राजकुमार विश्वकर्मा, त्याला एक छोटा मुलगा आहे आणि त्याला एक मुलगी सुद्धा आहे, पण मात्र ती मुलगी या ठिकाणी नव्हती, मुलगी गायब झालेली होती। पण ती नेमकी कुठं गेली आहे, काय गेली आहे, पोलिसांनी जेव्हा तिचा तपास चालू केला तेव्हा संपूर्ण प्रकार समोर आला आणि त्यामध्ये ती मुलगी त्यांच्या हत्येला कारणीभूत आहे असं समजलं। जेव्हा पोलिसांनी त्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनमध्ये आणलं, तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार समजला। आता ती जी तरुणी होती, तिचा जो प्रियकर होता त्याचं नाव होतं मुकुल सिंह। मुकुल सिंहचं आणि या तरुणीचं मागच्या अनेक दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं आणि त्याच माध्यमातून तो तरुण त्या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा, तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा आणि त्या गोष्टीची आवड आता त्या तरुणीला, त्या मुलीला सुद्धा लागली होती। त्याला सुद्धा तिचा नाद लागला होता आणि तिला त्याच्यासोबत बाहेर गेल्याशिवाय करमत नव्हतं आणि अशा माध्यमातून या दोघांनी आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीनं एकमेकांसोबत अगदी मनमोकळेपणानं सगळं काही केलं होतं। पण मात्र या गोष्टीची माहिती जेव्हा त्या तरुणीच्या वडिलांना मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो मुकुल सिंह आहे त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली। पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केली, त्याला जेलमध्ये पाठवलं। पण मात्र जेलमध्ये पाठवल्यानंतर या संपूर्ण प्रकरणातून त्याला काही दिवसानंतर सुटका मिळाली। सुटका मिळाल्यानंतर तो त्या ठिकाणाहून बाहेर आला आणि त्याच्या डोक्यात आता एकच बसलं की त्या पुरुषाला ठार करायचं, कारण की त्यांनी त्याला जेलमध्ये पाठवलेलं होतं। मग आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ती तरुणी काही बोलली नाही का? ती तरुणी बोलली जरी असली असती तरीसुद्धा तिचं कोणी म्हणणं ऐकून घेतलं नसतं
नसतं, कारण की तिचं 18 वर्ष वय हे पूर्ण झालेलं नव्हतं. ती 18 वर्षापेक्षा कमी होती, म्हणून तिचं त्या ठिकाणी काही चालत नव्हतं. तिच्या वडिलांनी त्या तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मग त्या आरोपीला एवढा राग आला की त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय म्हणून त्यानं एक दिवस त्या प्रेयसीच्या माध्यमातून तिच्याच वडिलाला ठार करायचा निर्णय घेतला आणि तो त्या ठिकाणी गॅस कटर, कुऱ्हाड, पॉलिथिन, हातात हातमोजे असं संपूर्ण साहित्य घेऊन मध्यरात्री त्या परिसरामध्ये तिच्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर ती जी प्रेयसी होती, तरुणी होती, तिनं घरामधून आतमधून दार त्या आरोपीला येण्यासाठी उघडलं आणि उघडल्यानंतर त्या ठिकाणी तिनं तिचा बाप कुठं झोपला हे दाखवून दिलं आणि याने जाऊन झोपेमध्येच त्याच्यावर धाड वार केले. वार करत असताना त्या प्रेयसीचा छोटा भाऊ बघत होता आणि त्यालासुद्धा त्या आरोपीनं ठार केलं. त्याला थोडी ही सुद्धा कीव आली नाही. जेव्हा हा आरोपी प्रेयसीच्या वडिलांना भावाला मारत होता, तेव्हा ही प्रेयसी तरुणी मोबाईलमध्ये शूटिंग काढत होती आणि मोबाईलमध्ये शूटिंग काढून स्वतःसुद्धा बघत होती. अशा पद्धतीनं ही तरुणी त्या प्रियकराच्या नादी लागून करत होती. मग आता या संपूर्ण घटनेचा उलगडा झाल्यामुळं, एवढ्या क्रूरतेपणे त्या मुलाला आणि त्या बापाला मारल्यामुळं त्या तरुणीवर मोठ्या प्रमाणात टीका होती आणि तिला कठोरातली कठोर शिक्षा द्या अशी मागणीसुद्धा होत आहे. कारण की तिच्याचमुळं तिच्या प्रियकरानं तिच्या बापाला आणि त्या मुलाला मारलेलं होतं. आता यामध्ये हे दोनही तेवढेच मुख्य आरोपी आहेत. दोघांनीही सारख्याच पद्धतीचा गुन्हा केलेला आहे. पण मात्र ती जी प्रेयसी आहे तिचं वय 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळं तिला सुधारगृहात पाठवण्यात आलं. तर या आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येते. आता यामध्ये कोणाची नेमकी चूक आहे, कशा पद्धतीनं काय घडतंय, कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.